बातमी नाशिकमधून आहे। नाशिकहून मुंबईकडे निघालेला लॉंग मार्च आता मुंबईमध्ये येणार नाहीये का असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळ यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते। सध्या लॉंग मार्च ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये मुक्कामी आहे। आज गिरीश महाजन नाशिकचे जिल्हाधिकारी पुन्हा एकदा या लॉंग मार्चच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत। लेखी आश्वासन मिळाल्यास लॉंग मार्च मागे घेण्याचा अंदाज आहे। दुपारपर्यंत निर्णय होईल असं जेपी गावित यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, अखेर मुंबईच्या वेशीवरती हा मोर्चा आता धडकायला बघतोय। चर्चा होत आहे, चर्चा निष्फळ होत आहे, चर्चांती काहीच तोडगा निघत नाही। आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळांमध्ये सकारात्मक चर्चा होतीये। गिरीश महाजनांशी सुद्धा आज चर्चा होईल। काय वाटतंय, याच्यातून सुद्धा तोडगा निघेल का आणि हे वादळ मुंबईमध्ये येईल का? सिद्धेश, एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल। 2 दिवसाआधी नाशिकवरून मुंबईच्या दिशेने हा लॉंग मार्च जो आहे तो निघालेला होता। विविध मागण्या आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने जो वन हक्क संरक्षण कायदा आहे ते लागू करा ही एक प्रमुख मागणी आहे। आणि त्याच पद्धतीने गुजरातकडे जे वाहून जाणारं पाणी आहे ते गोदावरी खोऱ्यामध्ये आणा ही एक मागणी आहे। 24 तास वीज द्या, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी हा लॉंग मार्च निघाला होता। पण या सगळ्या मुद्द्यावरती काल मुख्यमंत्र्यांसोबत जे लॉंग मार्च एक शिष्टमंडळ आहे खरं तर त्यांची बैठक झाली आणि हे अत्यंत सकारात्मक बैठक झालेली आहे। आणि त्यामुळे काल खर्डी म्हणजे शहापूरच्या खर्डी येथे हा लॉंग मार्च मुक्कामी आहे। आज हा लॉंग मार्च मुंबईकडे जाणार नाही आहे, त्याच ठिकाणी थांबणार आहे अशा पद्धतीनं माहिती मिळते। आणि काल जे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे ते आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि नाशिकचे जिल्हाधिकारी हे दोघं आंदोलनाच्या ठिकाणी जातील आणि ते लेखी आश्वासन देतील आणि त्यानंतर आंदोलकांशी चर्चा करून आम्ही हे आंदोलन मागे घेऊ अशा पद्धतीची माहिती आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी आमदार जेपी गावित यांनी दिलेली आहे। त्यामुळे आज मंत्री गिरीश महाजन हे कधी आंदोलकांशी या ठिकाणी जातात आणि काय चर्चा करतात, लेखी आश्वासन देतात का आणि त्यानंतर हे आंदोलन मागे हे घेण्यात येतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।